ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे जाणून घे भगवान सांगतात. पुढे अतिशय महत्वाचा भगवद्गीतेमध्ये काही कूट श्लोक आहेत, म्हणजे सहज वाचल्यानंतर ते समजणार नाही आणि वाचल्यानंतर असं वाटेल की भगवान काय म्हणताय ते, नक्की भगवंताला काय म्हणायचंय. तर बघा भगवान सांगतात आता, कर्मणी म्हणजे कर्मामध्ये, अकर्म यह पश्य म्हणजे कर्मामध्ये जो अकर्म पाहतो. ओके. अकर्मणी म्हणजे कर्म न करण्यामध्ये, कर्म यह पश्य अकर्मामध्ये कर्म आणि कर्मामध्ये अकर्म जो पाहतो, सह बुद्धिमान मनुष्येषु मनुष्येषु मनुष्यांमध्ये सह बुद्धिमान तो बुद्धिमान आहे. सयुक्त तोच श्रेष्ठ आहे. सयुक्त कृत्स्न कर्मकृत त्याने सगळी कर्म केली भगवान सांगतात. त्यांनी एक कर्म नाही सगळी कर्म केली, त्याला फूट श्लोक म्हणतात. म्हणजे सहज बोलल्यानंतर कळणार नाही. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, जो अकर्मामध्ये कर्म पाहतो, तो सगळ्यात बुद्धिमान आहे. थोडक्यात आपण समजून घेऊया. कर्मणी अकर्म यपशत. कर्मणी कर्मामध्ये म्हणजे ज्यावेळी मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळे इंद्रिय काम करत असतात. आता मी बोलतोय, मी पाहतोय, हे सगळं करत असताना मी अकर्ता आहे असं जो पाहतो, तो बुद्धिमान. म्हणजे शरीराच्या माध्यमातून सगळ्या क्रिया होत असताना सुद्धा मी काहीच करत नाही. पाचव्या अध्यायामध्ये सुंदर श्लोक आहे. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् स्वशन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन् निमिषन्नपि नमाम. मी काहीच करत नाही. नाही किंचित करोति अशा प्रकारचा श्लोक आहे. मी काहीच करत नाही असं जो जाणतो. म्हणजे इथं काय कर्म आणि अकर्म म्हणजे हे शरीर कर्म करत असताना, इंद्रिय कर्म करत असताना मी अकर्ता आहे असं जो पाहतो, तो बुद्धिमान. मग अकर्मणीच कर्म यह. अकर्मणी म्हणजे सध्या आपण काहीच करत नाही. म्हणजे शरीराच्या स्तरावरती, लेवलवरती मी काहीच करत नाही असं जे अकर्म आहे, त्याच्यामध्येही कर्म जो पाहतो, अरे मी काहीच करत नाही हे तरी मी करतोय का नाही, अशा प्रकारे गुरुजी म्हणतात. काहीच करत नाही पण हे तरी करतोय की नाही, काहीच करत नाही तू हे तरी करतोस तू. म्हणजे शांत बसणे यालाही जो कर्म मान, नुसतं शांत बसलं तर ते देखील कर्म आहे. म्हणजे अकर्मामध्येही कर्म जो पाहतो, तो बुद्धिमान आहे. त्याने सगळी कर्म केली, जेवढी कर्म जन्मल्यानंतर करायला पाहिजे तेवढी सगळी कर्म त्यांनी पूर्ण केलेली भगवान म्हणतात. पंडित कोण आहे याची व्याख्या सांगतात. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. खरा ज्ञानी कोण आहे. भगवंत 3 ठिकाणी पंडिताची व्याख्या आलेली आहे गीतेमध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकात आलेली आहे. अशोक 13व्या ते 11व्या. अशोच्यानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान त्या ठिकाणी सांगतात, जो कधीच शोक करत नाही तो पंडित आहे. 5व्या अध्यायामध्ये एक व्याख्या आलेली आहे. विद्या ब्राह्मणे गविहस्तिनी तुनी चैव स्वपाके च पंडित समदर्शिनः. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. जो सगळ्यांच्या ठिकाणी एक परमात्मा पाहतो, ब्राह्मणापासून ते अं कुत्र्याचं मटण खाणारा तिथपर्यंत तो पंडित आहे. ते भगवान वेगळ्या प्रकारे व्याख्या सांगतात. यस्य ज्याचे सर्व समारंभा कर्म काम संकल्प वर्जित, काम इच्छा संकल्प इच्छेचाच थोडासा एक प्रकार वेगळा. वर्जिता म्हणजे ज्याचे सगळे कर्म कुठल्याही इच्छा आकांक्षा रहित आहे.
ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं, आणि ज्याचं कर्म ज्ञानरूपी अग्नीने जाळून गेलेलं आहे, म्हणजे त्या कर्मापासून पुण्य आणि पाप निर्माण होणार नाही. समजा आपण घर बांधलं, आपण साध्या माणसं, पुण्य पाप निर्माण होतं, आपल्याला अटॅचमेंट निर्माण होतं. एखाद्या संन्यासी माणसाने, जो ज्ञानी, त्यांनी आश्रम बांधला, त्यांना काहीही लागत नाही, कारण की कर्म करत असताना फरक आहे दोघांमध्ये. मी कोण आहे याच्यातही फरक आहे, आणि जे मी करतोय त्याच्या पाठीमागचा हेतू काय यामध्ये फरक आहे. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं, त्याचे जे कर्म आहेत हे ज्ञान रूपी अग्नीने जळालेले आहेत. तो तम, त्यास आहू आहुहू म्हणू पंडितम, त्याला आम्ही पंडित म्हणू. कोण म्हणतात? बुधा, ज्ञानी लोक त्याला पंडित म्हणतात. ज्याचे सगळे कर्म इच्छा आकांक्षा रहित आहे, त्याचं कर्म हे ज्ञानाने, ज्ञानरूपी अग्नीने जाळलेला आहे तो. पुढे माऊली सांगतात त्याच्या विशेष, कर्मफलासंगम त्यक्त्वा, म्हणजे कर्मफल, म्हणजे एखादं कर्म करत असतं, म्हणजे कर्मफल मिळणार आहे त्याचा त्याग करून. कर्मफलासंगम त्यक्त्वा, कर्मफलेची आशा टाकून, नित्य तृप्त, जो नेहमी तृप्त आहे, म्हणजे हे मिळाल्यानंतरच तो तृप्त होईल असं नाही, नित्य तृप्त, निराश्रय, आणि कशाचाच त्याला आश्रय नाही, आत्मा, भगवान, ईश्वर हाच त्याचा आश्रय. अशा प्रकारचा जो साधक आहे, कर्मणी अभिप्रवृत्त, अपि तो कर्मामध्ये प्रवृत्त असताना सुद्धा, सह, तो किंचित, थोडस पण, नैव करोती, तो काहीच करत नाही. बघा, हे वेगळंच काहीतरी नसतं. ज्याने कर्मफलाचा त्याग केलेला आहे, ज्याचा आत्मामध्ये ज्याची तृप्ती आहे, ज्याला आत्माच केवळ आश्रय आहे, असा त्याने कर्म जरी केलं तरी तो काहीच कर्म करत नाही, त्याला कुठलंच कर्मफळ लागत नाही. भगवान सांगतो. तो शक्य आहे का? असं शक्य आहे. पुढे सांगतात त्याच वर्णन करतात, निराशी ही, निराशी, त्याला आशा नाही, निराशी, यतचित्तात, निराशी ही यतचित्तात, म्हणजे चित्त, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांना कंट्रोल मध्ये, विजय ज्याच्यावरती मिळालेला आहे. त्यक्त सर्व परिग्रह, आणि सगळं जे काही गोळा केलेलं आहे, त्या सगळ्या गोळा केलेल्या वस्तूंविषयी ज्याचा, ज्याने ममतेचा त्याग केलेला आहे, हे माझं, हे माझं, असा अहंकार मनात नाही. जर ज्ञानी माणसाला विचारलं, हे तुमचं धोतर आहे का, तो काय म्हणेल? नाही नाही, असं नाही म्हणणार. तो म्हणणार, हा हे माझंच धोतर आहे. का? मग त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की चला परिग्रह याच्या ठिकाणी आहे, असं नसतं. समजा त्या धोतराला काय झालं, किंवा ते धोतर हरवलं, तर तो रडणार नाही. आणि तो जर गृहस्थ असेल तर एखादा, थोडस काय पिन जरी हरवली तरी तो रडेल. हाच फरक आहे. परित्यक्त परिग्रह म्हणजे काय? तुला सगळं टाकून देणार असं नाही. जर कोणी विचारलं, हा मोबाईल तुमचा आहे का, तो काय म्हणेल? माझं तर, असं म्हणेल का तो? नाही, हा मोबाईल माझा आहे. पण त्या मोबाईलला जर काय झालं तर तो टेन्शन नाही. हा फरक आहे त्यक्त परिग्रह. आणि शारीरम केवलम कर्म पूर्वक, असा जो, ज्याने आशा टाकून दिलेली आहे, त्याचा इंद्रियांवरती विजय आहे, त्याने सगळ्या परिग्रहाविषयी ममता टाकून दिलेली आहे, तो काय करतो? शारीरम केवलम कर्म, पोटापुरतं जेवढं लागेल, किंवा त्याच्या फॅमिली पुरतं जेवढं लागेल तेवढं कर्म तो करतो. आणि किल्बिषम न आपनोती, किल्बिषम पाप न आपनोती, पाप त्याला लागत नाही, फक्त पोटापुरतं कर्म करतो. म्हणजे तो चांगली काळजी घेणार, इन्शुरन्स काढणार, घर बांधणार, हे सगळं जेवढं लागतंय तेवढं तो सगळं करणार. असं नाही की घरच बांधत सुटलंय, असं नाही की बिझनेस वाढवत सुटलं, असं तो करणार. जेवढं मिनिमम लागतं जगण्यासाठी, ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडणार नाही, तेवढं सगळं तो करणार. मग त्याला ते सगळं करत असताना शारीरम कर्म म्हटलंय, शरीरासाठी मिनिमम लागणारे जेवढं काही आहे तेवढं तो सगळं करणार, त्याला कुठलंही पाप लागणार नाही. आणि खरंय, जगायला लागतं थोडंच.
अशा माणसाच्या मोठ्या असल्यामुळे मग तो पाप करतो, चुकीची कामं करतो आणि मग भोगतो. साधं सरळ जीवन जगणाऱ्या व्यक्तीला काहीच अडचण नाही. यदृच्छा लाभ संतुष्ट न. जे मिळेल त्याच्यामध्ये तो आनंदी. आज चटणी भाकरी, चटणी भाकरी, उद्या पनीर पनीर. द्वंद्वातीत. द्वंद्व म्हणजे सुख दुःख, शीत उष्ण, अतीत त्याच्या पलीकडे तो गेलेला आहे. म्हणजे काय? थंडी असेल थंडीत राहणार, गरमी असेल गरमीत राहणार. जर अंगावर चादर ओढायला असेल चादर ओढेल, नसेल तसाच राहील. विमत्सर कोणाचाही मत्सर करणार नाही. कोण हा माझ्या पुढे चाललाय असं त्याच्या मनात काही नाही. सम सिद्धाव सिद्धौच. म्हणजे एखादं काम त्यांनी करायला घेतलं आणि ते नाही पूर्ण झालं तरी तो त्याचं टेन्शन नाही घेणार, डिप्रेशन मध्ये नाही जाणार. त्याला थोडस वाटेल की अरे बापरे, मी एवढं हे चांगलं काम करायला गेलो तर झालं नाही, का नसेल झालं, विचार करेल तो. असिद्ध. एखादं सिद्ध झालं, पूर्ण झालं काम, म्हणजे भगवंताची कृपा आहे, भगवंताने माझ्याकडून करून घेतलं. सम दोन्ही याच्यामध्ये तो काय आहे? सम आहे. आणि असं काम करत असताना त्याचा जो विचार आहे, भाव आहे, ते केलं तर त्या विचाराच्या आधारावरती त्याने कर्म केल्यामुळे न निबध्यते कृत्वापि न निबध्यते. तो काम करून सुद्धा, कर्म करून सुद्धा कशानेही बांधला जाऊ शकत नाही. म्हणजे बघा, कर्माच्या द्वारे संन्यास, पण तो कशामुळे? ज्ञानामुळे कर्म करत असताना ते कर्म लागत नाही. म्हणून ज्ञान कर्म संन्यास योग. पुढे सांगतात भगवान, त्याच सुवर्ण वेगवेगळ्या प्रकारे करतात. गत संगस्य. संग म्हणजे ममत्व, अटॅचमेंट. गत गेली. मुक्तस्य. बघा भगवान कोणाला मुक्त म्हणतात? आम्हाला मोक्ष मिळाला, आम्ही ज्ञानी. कोणाला म्हणतात भगवान? गत संगस्य. ज्याचा संग गेलेला आहे, ज्याचं ममत्व गेलेलं आहे, त्याला ज्ञान भगवान, आणि तोच मुक्त. ज्ञानावस्थित चेतस. ज्याचं चेतस म्हणजे माइंड, मन. ज्ञानावस्थित, ज्याचं मन हे ज्ञानामध्ये स्थिर झालेलं आहे. यज्ञ यज्ञ यात आचरत कर्म समग्रम प्रविलेत. असा जो आहे ज्याचं ममत्व गेलेलं आहे, ज्याचं मन हे ज्ञानात स्थिर झालेलं आहे, असा पुरुष यज्ञाय आचरत. यज्ञांना करत समग्रम कर्म प्रविलीयते. त्याचं संपूर्ण कर्म हे हळूहळू संपून जातं, लयास जातं. म्हणजे हा जो ज्ञानी आहे तो यज्ञ करत करत त्याचं संपूर्ण जीवन, त्याचं कर्म संपवतो. आता या ठिकाणी 12 यज्ञ भगवान सांगणार आहे. तर यज्ञ काय हे सुरुवातीला आपल्याला समजलं पाहिजे. यज्ञ म्हणजे एखाद्या हम्म, आपण काय करतो? यज्ञ म्हणजे काय? अग्नीमध्ये, अग्नीमध्ये आपण हवीर द्रव्य टाकतो, आहुती देतो, म्हणजे काहीतरी आपण सोडतो. मग यज्ञामध्ये काय होतो? यज्ञ करणारा असतो, यजमान आणि अग्नी आणि ब्राह्मण, हे सगळ्या गोष्टी असतात. तर हे भगवंतांनी 12 वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. भगवंताला माहिती होतं की या कलियुगामध्ये कोण यज्ञ करेल नाही करेल सांगता येत नाही. डायरेक्ट लग्नामध्येच पहिला यज्ञ होतो माणसाचा, आणि मेल्यानंतर शेवटचा यज्ञ. 2च यज्ञ असतात माणसं करतात. मग भगवंताने सोपे सोपे यज्ञ आपल्याला दिलेले आहेत. भगवंत पहिला यज्ञ सांगतात जो की थोडा अवघड आहे. भगवंत म्हणतात ब्रह्मार्पणम. ब्रह्म हविही, म्हणजे अर्पण करण्याचं जे द्रव्य आहे ते ब्रह्म. ब्रह्म हविही, जे आपण हवीर द्रव्य घेतो ते सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्माग्नौ. अग्नी सुद्धा ब्रह्म आहे. आणि जे आपण हुतम, अग्नीत ऑफर केल्यानंतर आहुती झालेली आहे, ते सुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे सगळं काही यज्ञामध्ये ब्रह्म आहे, असा भगवान पहिला यज्ञ सांगतात. ब्रह्मैव तेन गंतव्यम. मग जे आता मी ऑफर केलेलं आहे ते कुठे जाणार आहे? हेही ब्रह्माला जाऊन मिळणार आहे. अशा प्रकारचं हा पहिला यज्ञ, ज्याच्यामध्ये यज्ञ करणारा
जे आपण आहुती टाकतोय ते, जो अग्नी आहे तो अग्निही, आणि ज्या ठिकाणी आपण टाकलेली आहुती आहे ती जाणार आहे ते, ते सगळं काही ब्रह्म आहे. म्हणतो हा पहिला यज्ञ. पुढे बघ, दुसरा यज्ञ. पहिला आपण थोडस नंतर समजून घेऊ ना विषय. दैवमेवा परे यज्ञम योगिनः परिपासते. चालेल, हे ब्रह्मार्पणापासून आपण नंतर समजू. अजून एका क्लासमध्ये मी पूर्ण होऊन जाईल. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.